तर नमस्कार विद्यार्थिनींनो, गृहिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2026 यासाठी काही महत्त्वाचे ICDS अंतर्गत जेवढे काही शॉर्ट फॉर्म आहेत ते बघणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. याचे आपण डिटेल एक्सप्लेनेशन बघणार आहेत, फुल फॉर्म बघणार आहे आणि याचे मराठीत देखील अर्थ बघणार आहेत. तर चला तर मग आता आपण शॉर्ट फॉर्म बघूयात. तर पहिला शॉर्ट फॉर्म आहे ICDS. तर याचा जो फुल फॉर्म आहे तो इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस आहे. लक्षात ठेवा, हे महत्त्वाचे आणि वारंवार रिपीट होणारे प्रश्न आहेत. आणि याआधी देखील जेवढे काही ICDS पर्यवेक्षिका मुख्य सेविका जे पेपर झालेले त्यामध्ये हे सगळे फुल फॉर्म विचारण्यात आलेले आहेत. तर ICDS म्हणजे की इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस, एकात्मिक बाल विकास सेवा. दुसरा शॉर्ट फॉर्म आहे AWC. तर AWC म्हणजे अंगणवाडी सेंटर. अंगणवाडी सेंटर म्हणजे की तुम्ही जिथे आपल्या मुलांना शिकवायला पाठवतात अंगणवाडीमध्ये, ते अंगणवाडी सेंटर त्याला म्हणतात. तिसरा शॉर्ट फॉर्म आहे AWW. तर अंगणवाडी वर्कर याचा फुल फॉर्म आहे, म्हणजेच की मराठीमध्ये यांना अंगणवाडी सेविका. तर अंगणवाडी सेविका यांचं काम काय असतं, तर जे अंगणवाडी सेंटरमध्ये येतात शिकायला विद्यार्थी, पोषण आहार त्यांना शिकवलं जातं आणि त्यांना पोषण आहार याबद्दल माहिती दिली जाते आणि त्यांची वजन, उंची हे सगळं मोजून पोषण ट्रॅक ॲपवर टाकावं लागतं. तर हे अंगणवाडी सेविकेचं काम असतं. 4 नंबरचा शॉर्ट फॉर्म आहे AWH. तर याचं फुल फॉर्म आहे अंगणवाडी हेल्पर, म्हणजेच की अंगणवाडी मदतनीस. तर अंगणवाडी मदतनीस यांचं जे मुख्य काम आहे ते की अंगणवाडी सेविकांच्या हाताखाली काम करणे, विद्यार्थ्यांना मुलांना स्वच्छता करणे, झाडू करणे, तिकडचे जे काही म्हणजे हाताखालचे जे काम असतात ते अंगणवाडी मदतनीस यांच्या थ्रू केले जातात. जसे की अन्न शिजवणे, विद्यार्थ्यांना खाऊ घालणे यांसारखे. आणि अंगणवाडी मदतनीस यांची परीक्षा होत नाही, हे त्यांच्या 10वी आणि 8वी 12वीच्या मेरिट लिस्टवर लागतात. 5वा शॉर्ट फॉर्म आहे ECCE, म्हणजेच की अर्ली चाइल्डहूड केअर अँड एज्युकेशन. तर याचं जे पूर्ण म्हणजे मराठीत अर्थ आहे प्रारंभिक बालसंगोपन व शिक्षण. म्हणजेच की या संबंधात जे लहान विद्यार्थी म्हणजे लहान आहेत त्यांच्यासाठी प्रारंभिक बालसंगोपन व शिक्षण यांसारखे अर्ली चाइल्डहूड केअर अँड एज्युकेशन असे सेंटर असतात जे की अंगणवाडी थ्रू चालवल्या जातात. आणि अंगणवाडी ही जी म्हणजे सेवा असते ही सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं असती, म्हणजेच की केंद्र शासन चालवते. अंतर्गत आहे महिला व बालविकास विभाग. 6वा फुल फॉर्म आहे ECD, म्हणजेच की अर्ली चाइल्डहूड डेव्हलपमेंट, बाल्यावस्थेतील विकास. 7वा फुल फॉर्म आहे म्हणजेच की जे बघायचं आहे ते THR, म्हणजेच की टेक होम राशन, म्हणजे घरपोच पूरक आहार. तर टेक होम राशन हे जे स्तनदा माता असतात, जे गर्भवती असतात आणि जे लहान विद्यार्थी असतात 0 ते 3 वर्ष या दरम्यान, तर त्यांना शासनाअंतर्गत म्हणजे की अंगणवाडी सेविकेअंतर्गत त्यांना टेक होम राशन म्हणजे की खिचडीचे लापशीचे पॅकेट जे आहे ते त्यांना घरपोच दिल्या जातात. हे त्याचा मुख्य उद्दिष्ट आहे, पूरक पोषक आहार. 8वा आहे HCM, म्हणजेच की हॉट कुक्ड मील. तर याचं जे मराठीत अर्थ आहे ते गरम शिजवलेले भोजन. तर 3 ते 6 वर्षांचे जे बालक असतात त्यांना अंगणवाडी सेविका अंतर्गत म्हणजे की अंगणवाडी मदतनीस ते जे गरम जेवण करतात आणि त्यांना खाऊ घालतात 3 ते 6 वर्षांअंतर्गत. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की हॉट कुक्ड मील हे कोणत्या वयोमर्यादामध्ये आहे, तर 3 ते 6 वर्ष या वयोमर्यादामध्ये जे अंगणवाडी केंद्रामध्ये शिकायला जातात त्यांच्यासाठी. 0 ते 3 वर्षापर्यंत नाही, 3 ते 6 वर्षापर्यंत. 9वा शॉर्ट फॉर्म आहे SNP, म्हणजेच की सप्लिमेंटरी न्यूट्रिशन प्रोग्राम, पूरक पोषण आहार कार्यक्रम. हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे. जर तुम्हाला प्रोटीन हे ते किती कॅलरीमध्ये पाहिजे, वजन तुमचं किती पाहिजे ते वेळोवेळी अंगणवाडी सेविका हे चेक करतात आणि तुम्हाला सप्लिमेंटरी म्हणजे पूरक आहार देतात. असा हा कार्यक्रम देखील अंगणवाडी केंद्राअंतर्गत राबवला जातो. आणि याचं सगळं सुपरवायझर हे अंगणवाडी मुख्य सेविका सुपरवायझर यांच्या अंतर्गत केलं जातं, हे नक्कीच लक्षात ठेवा. आपण आता यांची एक जी साखळी असते पोस्ट वाईज त्याचा देखील नेक्स्ट मध्ये व्हिडिओ करूया. आता आपण पुढचा शॉर्ट फॉर्म बघूया VHSND, म्हणजेच की विलेज हेल्थ सॅनिटायझेशन अँड न्यूट्रिशन डे. तर याचा मराठीत अर्थ बघूयात ग्राम आरोग्य स्वच्छता व पोषण दिवस. याचं काही असं वेगळं उद्दिष्ट नाही आहे, पण याचं तुम्ही फक्त शॉर्ट फॉर्म काय आहेत ते नीट लक्ष आणि वाचून घ्या. 11 आहे MCP कार्ड, म्हणजेच की मदर अँड चाइल्ड प्रोटेक्ट कार्ड.
माता बाल संरक्षण कार्ड हे अतिशय महत्त्वाचे आहे. जेव्हा बालक हे छोटे असतात, लहान बाळ असतं आणि मदर ही स्तनदा माता असते, तर त्यांच्यासाठी एक MCP कार्ड काढलं जातं जे की त्यांच्या संरक्षण आणि सुरक्षतेसाठी असतं. 12वा शॉर्ट फॉर्म आहे PMMVY म्हणजेच की प्रधानमंत्री मातृवंदना योजना. तर ही योजना अतिशय महत्त्वाची आहे. याच्यावर आपण एक डिटेल व्हिडिओ देखील चॅनलला अपलोड केलेला आहे, ते जाऊन एकदा चेक करा. प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही गर्भवती, स्तनदा व शिशु बालक जे असतात त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची योजना आहे. 13वा शॉर्ट फॉर्म आहे SAM म्हणजेच की सेव्हियर ॲक्यूट मॅल्युन्युट्रिशन, तीव्र कुपोषण. 14वा शॉर्ट फॉर्म आहे MAM मॉडरेट ॲक्यूट मॅल्युन्युट्रिशन, मध्यम कुपोषण. हे असे काही शॉर्ट फॉर्म आहे, हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे, त्याच्यावर जास्त प्रश्न विचारले जात नाही. त्याच्यामुळेच मी इथं फक्त तुम्हाला मराठीत आणि इंग्लिशमध्ये जे शॉर्ट फॉर्म आहे ते सांगत आहे. 15वा शॉर्ट फॉर्म आहे MUAC मिड अप्पर आर्म सर्क्युफरन्स म्हणजेच की दंडाचा मध्यगीर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 1मध्ये 15 शॉर्ट फॉर्म बघितलेले आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये भाग 2 मी अपलोड करणार आहे शॉर्ट फॉर्मवर आणि हे अतिशय महत्त्वाचे मागील परीक्षांमध्ये देखील हे प्रश्न विचारण्यात आलेले आहे. याच्याने तुम्हाला 3 ते 4 मार्क नक्कीच मिळवले जातात. त्याच्यामुळे अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडेल. धन्यवाद.